स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण आजचं अपडेट बघतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल रात्री याच वेळेला विद्यार्थी मित्रांनो आपण एक अपडेट टाकलेला आहे आणि ते अपडेट म्हणजे भरत जे गोगावले आहेत त्यांच्या मतानुसार जे त्यांनी रेकॉर्डिंग टाकलेलं आहे आणि त्यांचं बोलणं जे होतं तुकाराम बाबा यांच्यासोबतचं ते रेकॉर्डिंग आपल्याला माहीत झालेलं आहे आणि त्या माध्यमातूनच आपण कार्यकाळ वाढणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जे आदेश आहे ते शासन आदेश काढणार आहे आणि आपल्याला माहिती आहे या महिन्याच्या पहिल्याच वीकमध्ये आपल्या कॅबिनेटची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये हा सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे आणि हा महत्वाचा निर्णय शासनाच्या वतीने होणार आहे. त्यामध्ये जे नेतृत्व स्वीकारणारे आहेत ते हरिभाऊ राठोड सोबतच भरत गोगावले आणि नेतृत्व म्हणजे ते मंत्री म्हणून एक काम करत आहेत, परंतु त्यातून ओळखी असल्यामुळे या सर्व गोष्टी करणं त्यांना ते त्यांचे हितचिंतक असल्यामुळे या सर्व गोष्टी करणं गरजेचे आहे. त्यानंतर एक तुकाराम बाबा आपल्याला म्हणत आहेत आणि त्यांचं जर बोलणं आपण ऐकलं तर ते कायमस्वरूपी निस्वार्थ भूमिकेनं मी एक महाराज म्हणून मी काम करतोय आणि मला नेतृत्व स्वीकारण्याची गरज नाही आहे. एक विद्यार्थी म्हणून मी काम करतो आणि विद्यार्थ्यांचे जे काही विद्यार्थ्यांवर होणारा जो अन्याय आहे तो मला सहन होत नाही आणि मी ते करतो आहे, विद्यार्थ्यांसाठीचं काम करतो आहे. जेव्हापर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही तेव्हापर्यंत मी काम करत राहील. स्वतःचे पैसे खर्च करायला तयार आहेत, विद्यार्थ्यांसाठीचा जो काही इतर खर्च आहे, जाण्या येण्याची सोय, या सर्व गोष्टी करायला ते खर्च आहे म्हणजे तयार आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जर हा GR निघलेला नाही किंवा आदेश जर निघला नाही तर काय, म्हणजे आपण तर म्हटलेलं की 2 ते 3 दिवसांमध्ये हे शासन निर्णय येणार आहे, पण जर नाही निघलं तर काय, तर आंदोलनाची भूमिका ही असणार आहे आणि त्यासाठी मी स्वतः समोर जाणार आहे, हे सुद्धा ते बोललेले आहे. आणि त्याच माध्यमातून मी तुम्हाला स्वतः सांगेन विद्यार्थ्यांना, तुम्हाला आव्हान आहे त्यांचं की विद्यार्थ्यांमध्ये दुफडी निर्माण होऊ नये, विद्यार्थ्यांमध्ये एकजूट असणं गरजेचं आहे. मग तो विद्यार्थी कोणाच्याही गडचिरोलीला असो की तो पालघरचा असो की मग इकडे कोल्हापुरातला असो की तिकडे गोंदियामधला असो विद्यार्थी मित्र, परंतु सर्वांनी एकजूट असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला हाक मारली त्यावेळेला येणं गरजेचं आहे. तुम्ही जरी नाही आलात तरी पण मी एकटा तरी त्या ठिकाणी मंत्रालयापर्यंत मी गाठेन, असं त्यांनी स्वतः खुद्द त्यांनी बोललेले आहे, शब्द बोललेले आहेत. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे एक महाराज माणूस आपल्यासाठी एवढं सारं करतो आहे आणि आपण जर जाणार नाहीत तर न्याय कोणाला मिळणार आहे? बाबाला न्याय मिळून काय फायदा? न्याय आपल्याला मिळाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर शासनाने परिपत्रक किंवा आदेश काढलेला नाही तर लक्षात घ्यायचं आहे आंदोलनाच्या भूमिकेवरती सर्वजण ठाम असणार आहेत. आणि तरीही सांगतो की महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे आंदोलनं सुरूच आहेत विद्यार्थी मित्रांनो, मग ते यवतमाळमध्ये असो की बीडमध्ये असो की कुठे ना कुठेतरी आंदोलनं आपल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे चालू आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आपण सपोर्ट करायचा आहे आणि स्वतः सुद्धा जे विद्यार्थी आजही आता काम करत आहेत आणि त्यांचे 1 किंवा 2 महिने राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जर कार्यकाळ वाढला विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला कंटिन्यू इथूनच पुढे कंटिन्यू मिळणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि जे नवीन विद्यार्थी येणार आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांना मात्र ते नवीन जे आस्थापना असणार आहे त्या आस्थापनामध्ये मिळेल आणि ज्यांना या ठिकाणी इच्छा नाही आहे ते मात्र या ठिकाणून सोडून जातील तर त्यांना मात्र त्या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कारण काही विद्यार्थ्यांच्या कमेंट आहेत, जे कालचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओवरती कमेंट आहेत की सर आम्हाला सुद्धा या ठिकाणी कंटिन्यू केली जाणार आहे, त्या नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. माझा 1 महिना झालेला आहे कार्यकाळ संपूर्ण आणि मी 1 महिना झालेला खाली आलो आहे, तर तशाच सुद्धा विद्यार्थ्यांना पुन्हा त्या ठिकाणी कंटिन्यू करून घेणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे जर झालं तर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या बाबीकडे लक्ष देणं आहे आपल्याला. जर 2 दिवसांमध्ये आदेश निघाला नाही तर आंदोलनाच्या भूमिकावरती सर्वजण ठाम आहेत आणि सर्वांनी एकजूट करून पुन्हा ज्या ठिकाणी लोकेशन ठरवलं जाणार आहे त्या ठिकाणी आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येनं शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी जे काही तुकाराम बाबा असतील, भरत गोगावले असतील किंवा मग आपले हरिभाऊ राठोड असेल किंवा अनुप कुमार सर असेल, कोणीही जरी असेल जे नेतृत्व स्वीकारणार आहे, कारण सर्वांचं जे काही विजन आहे ते एकच विजन आहे, कार्यकाळ वाढ आणि तुम्हाला न्याय देणं, तुम्हाला रोजगार देणं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी एकजूट असणं गरजेचं आहे. यासाठीच हे अपडेट बनवलेलं होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.